नमस्कार, जय हिंद. आर्टिकल 21 न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यामध्ये काही दिवसापूर्वी ख्रिस्ती समाजामध्ये एका कुटुंबाचे सदस्य जे मृत्यू पावलेले आणि त्यांना जेव्हा दफनभूमीसाठी गेलेलं त्या टायमाला फॉरेस्टवाल्यांनी अडवलेलं की नाही, इकडं ही आमची जागा आहे, दफन करू नये म्हणून. आमच्यामध्ये ते सदस्य आहेत. नेमकं काय घडलेलं दादा? आम्ही तिथे गेलो होतो तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं दफनविधी करू नका आणि तिथं दफनविधी करू नका बोलून ते आमचा दफनविधी आमची थांबवली होती त्या लोकांनी. मग तिथे आमचे पाळक वगैरे होते त्या लोकांनी त्यांना सांगितलं की बाबा आमची इथं 3 पिढी झाली, आम्ही लोक करतोय तिथं. तर ते लोक बोलतात नाही, ही आमची जागा आहे आणि आम्हाला तिथं सोय पण नाही आहे काही. तिथं आम्हाला रस्ता नाही आहे, तिथं बाजूबाजूचे लोक सगळे तिथं बाथरूम वगैरे करत आहेत. मग चर्चची आम्हाला सुविधा पण नाही आहे तिथं काही दफनविधी. आता बाकी जागेवर जावा, तिथं कब्रस्तान आहे बाजूला मुसलमान लोकांचं, तिथं बघा किती सोय आहे त्यांना, पाण्याची सोय आहे, सगळ्या गोष्टीची सोय आहे त्यांना, वॉशरूमची सोय आहे, लेडीज लोक येतात जातात तिथं. मग आमचे लोक येणार कशी तिथं? तिथं तर रस्ताच नाही आहे. गेल्या टायमाला तिथं मला असं वाटतं तिथं काही 4-5 करोड रुपयाची निधी पास झालेली होती. तर तरी त्या लोकांनी ती निधी पास झाली तर त्या लोकांनी काहीच बनवलं नाही तिथं. फक्त एक दिवाळ उभा करून ठेवले आणि तेवढ्या दिवाळामध्ये काय होऊन जातं का? बाकीचे रस्ते कुठं आहेत? 5 करोडची निधी पास झालेली होती. मग आता आमचं एवढंच मागणं होतं की तिथं आम्हाला व्यवस्थित काहीतरी जागा करून द्यावी त्या लोकांनी आणि आमच्या सर्वांना तिथं व्यवस्थित काहीतरी करून द्यावं त्या लोकांनी आमच्यासाठी. जसं की आम्ही पाहत आहोत, खरोखर जे ख्रिस्ती समाज आहे ते प्रत्येक लोकांना एक मदतगार म्हणून लोकांना जेव्हाही मदत करतात, कुठलीही अपेक्षा न बाळगता ते काम करतात. शासन, प्रशासन आणि स्थानिक नेते मंडळी व ठाणे महानगरपालिका व फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत, आपले, हे ख्रिस्ती समाजाला अर्ध्यामध्ये सोडतील का? किंवा ख्रिस्ती समाज येणाऱ्या दिवसात जाईल कुठं, असा एक थेट प्रश्न शासन आणि महानगरपालिकेवर उपस्थित होत आहे. आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत, आत्ताचे जे आयुक्त आहेत, आयुक्त साहेब यांना जागा देणार का? किंवा शासन किंवा स्थानिक नेते काही ना काही विचार करून कुठेतरी एक चांगली जागा, जी निधी 5 करोड निधी पास झाली आहे, ती निधीचा चांगला वापर करून ख्रिस्ती समाजासाठी येणाऱ्या भविष्यात एक चांगलं उपयोग करणार का ही निधी, असा एक थेट प्रश्न उभारत आहे. संवाददाता नरसिंह लुकट्टा, कॅमेरामॅन साईनाथ खरात. जय हिंद.